नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 22 ही रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे, त्याची एक्झाम कधी असणार आहे, हॉल तिकीट कधी रिलीज होणार आहे, त्यानंतर सिलेबस कशा पद्धतीने आहे, लास्ट इयरचा रिझल्ट किती टक्के लागला होता आणि त्यानंतर कोणते बुक्स तुम्हाला वापरायचे आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण व्हिडिओ बघायची आहे प्रॉपरली. त्याच्या लिंक सुद्धा बुक्सच्या तुम्हाला दिल्या जातील. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बुक्स ऑर्डर करू शकता. म्हणजे ते बेअर ॲप्स आहेत. कशा पद्धतीने इंग्लिश आणि मराठी दोन्ही पद्धतीने तुम्हाला देणार आहे मी. सो प्रॉपरली व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. तर ए-आय-बी देणं काय इम्पॉर्टंट आहे? हे खरोखरच देणं गरजेचं आहे का? जर मी ए-आय-बी एक्झाम जर नाही दिली, तर मला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? ओके. या पद्धतीचे सर्व डाउट्स तुमच्या मनामध्ये असणार आहे. त्यासाठीच हे एकदा तुम्हाला मी सांगत आहे. बघा, जेव्हा तुम्ही एल-एल-बी पास होता, ओके, तेव्हा तुम्हाला तिकडे लॉयर बोललं जातं. म्हणजे जे विद्यार्थी एल-एल-बी पास होतात, ते डायरेक्ट ॲडव्होकेट नाही बोलत त्यांना, त्या विद्यार्थ्यांना लॉयर बोलतात. ओके. म्हणजे व्हेन यू पास युअर एल-एल-बी, यू आर रेफर्ड टू ॲज अ लॉयर. आता ॲडव्होकेट ही पदवी कधी जेव्हा भेटते, सो जेव्हा तुम्ही स्टेट बार काउन्सिलमध्ये तुम्ही रजिस्टर करता करता स्वतःला. ओके. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर प्रॉपर डॉक्युमेंट्स वगैरे सबमिशन केल्याच्या नंतर तुम्हाला एक एनरोलमेंट नंबर हा तुम्हाला भेटतो. ठीक आहे. तो एनरोलमेंट नंबर भेटल्याच्या नंतर तुम्ही ॲडव्होकेट म्हणून तुम्हाला ओळख मिळते. आणि तुम्ही समजा पर्टिक्युलर स्टेट बार मध्ये म्हणजे समजा आता महाराष्ट्र आणि गोवामध्ये मी प्रॅक्टिस करत आहे किंवा महाराष्ट्र आणि गोवामध्ये मी एनरोल केलेलं आहे स्वतःला, तर मी महाराष्ट्र आणि गोवा यामध्येच प्रॅक्टिस करू शकतो, जेव्हा मी एनरोलमेंट नंबर या स्टेट बार काउन्सिलमध्ये अप्लाय केल्याच्या नंतर. पण आता ए-आय-बी का इम्पॉर्टंट आहे? आता स्टेट बार काउन्सिलमध्ये जेव्हा आपण अप्लाय करतो, तर ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता का? तर नाही. त्यासाठीच ए-आय-बी इम्पॉर्टंट आहे. ओके. ए-आय-बी यासाठी इम्पॉर्टंट आहे, की समजा ऑल ओव्हर इंडियामध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल आणि अधिकृतपणे जर तुम्हाला ॲडव्होकेट म्हणून जर बोलायचं असेल, तर त्याला ऑल इंडिया बार एक्झामिनेशन ए-आय-बी ही तुम्हाला द्यावी लागते. कंपल्सरी आहे ही एक्झाम. ओके. जे विद्यार्थी इथपर्यंत आलेले आहेत स्टेट बार काउन्सिलची अप्लाय केल्याच्या नंतर एनरोलमेंट नंबर आल्याच्या नंतर 2 वर्षाचा टाईम हा तुम्हाला दिला जातो. त्या 2 वर्षाच्या टाईममध्ये ए-आय-बी तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. ओके. यामध्ये जर बघितलं तर आता नवीनच नोटिफिकेशन आलेलं आहे, की तुम्ही स्टेट बार काउन्सिलमध्ये जर तुम्ही एनरोल केलेलं आहे, तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. त्यामध्ये जर बघितलं आपण वकालतनामा त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. सो त्या पद्धतीने नॉर्मली तुम्ही स्टेट बार काउन्सिलमध्ये करू शकता. पण ऑल ओव्हर इंडियामध्ये जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा तुम्ही तिकडे अपीअर नाही करू शकत. कारण तुम्हाला ए-आय-बी देणं कंपल्सरी आहे. ओके. इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी मी कंपल्सरी प्रॅक्टिस टू अक्रॉस ऑल ऑफ इंडिया ऑफिशियली यूज द टायटल ऑफ ॲडव्होकेट अँड यू आर रिक्वायर्ड टू पास द ऑल इंडिया बार एक्झामिनेशन ही तुम्हाला क्लिअर करणं गरजेचे आहे. ते स्वतः इम्पॉर्टंट खूप आहे. जे विद्यार्थी ऑल इंडिया बार एक्झामिनेशन क्लिअर करतील ते ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी एलिजिबल असतील. आणि जे विद्यार्थी नाही क्लिअर करणार आहेत ते स्टेट बार काउन्सिलमध्येच तुम्हाला ते प्रॅक्टिस तेवढ्यामध्येच तुम्हाला करावी लागेल. ओके. सो त्यानंतर मग आता ए-आय-बी परीक्षा का द्यावी लागते? त्याने काय होतं हे तर तुम्हाला यामध्ये सांगितलंय, की बाबा ऑल इंडिया बार एक्झामिनेशन म्हणजेच ए-आय-बी पास झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस ही तुम्हाला सर्टिफिकेट वकिलांना ॲडव्होकेटला भेटत असते. ही जी सर्टिफिकेट असते, ही सर्टिफिकेट तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी जेव्हा कधी तुम्ही जात असाल, तर ही सी खूप महत्त्वाची असते. ओके. सो ती तुम्ही ए-आय-बी पास झाल्याच्या नंतर सी तुम्हाला भेटत असते. त्यानंतरच मग तुम्ही इंडियामध्ये अधिकृतपणे वकिली करण्याची परवानगी तुम्हाला मिळते. म्हणजे वकिली तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये करू शकता. यासाठी ए-आय-बी देणं खूप महत्त्वाचं आहे. हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती नसतं. त्यांना असं वाटतं, की आपण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. स्टेट बार काउन्सिलमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. याचा अर्थ आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. पण असं नाहीये. जे काही तुमचं स्टेट बार काउन्सिल असेल, मग आता तुम्ही दिल्लीमध्ये करत असाल किंवा उत्तराखंडमध्ये करत असाल किंवा यू-पीमध्ये करत असाल, तर तो जो पर्टिक्युलर बार काउन्सिल आहे, त्यामध्येच तुम्ही एनरोल जर केलं असेल, तर तुम्ही तिथपर्यंतच प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला बाहेर ठिकाणी जर करायचं असेल,
एखादा मॅटर समजा मी महाराष्ट्रामध्ये राहत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करत असताना एखादा मॅटर मला वेस्ट बेंगॉलचं जर अटेंड करायचं असेल किंवा स्वतः मला तिकडे प्रॅक्टिस करायची असेल, तर मला ऑल इंडिया बार एक्झामिनेशन पास होणं गरजेचं आहे. ओके. मग आता त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? सर आता आम्हाला समजलं की ए-आय-बी 22 आता जी येणार आहे ती ए-आय-बी 22 आहे आणि आम्हाला ती द्यायची आहे. काही विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या जेव्हा लास्ट इयरला येतात, फायनल सेमिस्टरला म्हणजेच कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन आता ज्या विद्यार्थ्यांचं एल-एल-बी 3 इयर असेल, तर 6 सेमिस्टरला तुम्ही असाल, देन यू कॅन एलिजिबल आणि एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असेल, तर तुम्ही 10th सेमिस्टरला जेव्हा असाल, तर तिकडे तुम्ही एलिजिबल आहात. You can apply for the AIB examination. ओके. सो फायनल इयर स्टुडंट जे आहेत त्यामध्ये लिहिलेलं आहे फायनल सेमिस्टर म्हणजे तुमचे फायनल सेमिस्टरला तुम्ही असाल. एल-एल-बी 3 इयरचे विद्यार्थी असतील, एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी असतील, असे सुद्धा विद्यार्थी आहेत, ॲडव्होकेट आहेत, ज्यांनी ऑलरेडी प्रॅक्टिस चालू केलेलं आहे, पण ए-आय-बी त्यांची एक्झाम देत आहेत. पण कधी-कधी असा पण प्रॉब्लेम येतो की निघत नाहीये, का कधी-कधी अभ्यास करायला सुद्धा तेवढा टाईम पोहचत नाहीये. ओके. सो त्यासाठीच आपण हा जो चॅनल ही जी व्हिडिओ यामधूनच बनवत आहे, की त्या विद्यार्थ्यांना या त्या स्टुडंटला, त्या ॲडव्होकेटला सर्व गोष्टी प्रॉपरली आपल्या चॅनल थ्रू भेटत जाईल आणि जेणेकरून जे काही मी तुम्हाला मॉक टेस्ट देणार आहे, हे डेली जे काही लेक्चर्स आपले होणार आहेत, यावरून तुमची ए-आय-बी क्लिअर होईल. मी स्वतः ए-आय-बी क्लिअर झालेला आहे 21 मध्ये म्हणून तुम्हाला जे मी अभ्यास केलेला आहे, त्याचं गाईडन्स मी तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीने देऊ शकेन. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं 6 सेमिस्टरला असतील पण पेंडिंग बॅकलॉग्स नाही पाहिजेत. जर काही तुमचे केटीज जर पेंडिंग असतील, तर तुम्हाला केटी सॉल्व्ह करावी लागेल. त्यानंतर यू कॅन अप्लाय फॉर द यू कॅन अप्लाय फॉर एलिजिबल फॉर धिस एक्झामिनेशन. ओके. सो त्या पद्धतीने एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला यामध्ये समजलेला आहे. एक्झाम पॅटर्न टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 असतात. टोटल मार्क्स 100 आहे पर क्वेश्चन. क्वेश्चनला 1 मार्क्स आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. ओके. आणि आता जर आपण बघितलं, तर जो काही सिलॅबस आहे आणि जो काही क्वेश्चन विचारण्याचं जे काही पद्धत आहे पूर्ण चेंज झालेली आहे. ओके. मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेला आहे, तरी सुद्धा कन्सेप्ट बेसवर तुम्हाला सर्व क्वेश्चन वगैरे एक्झाममध्ये येतात. काही डायरेक्ट क्वेश्चन सुद्धा असतात. 10 ते 12 क्वेश्चन जर आपण बघितलं, डायरेक्ट असतात जे की बेर ॲक्ट्स मधून तुम्हाला भेटतात. पण जे काही क्वेश्चन बाकीचे असतात, ते तुम्हाला प्रॉपरली कन्सेप्ट बेसवर जर कन्सेप्ट क्लिअर असेल, तर डेफिनेटली यू कॅन क्लिअर द एक्झाम. तर त्यासाठी पासिंग मार्क्स आहेत 45 मार्क्स जनरलसाठी आहे. 42 मार्क्स ओ-बी-सीसाठी आहे. ओके. आणि 40 मार्क इथे चुकून 42 झालेलं आहे. इथे 40 मार्क तुम्हाला एस-सी आणि एस-टी आणि पी-डब्ल्यू-डी या विद्यार्थ्यांसाठी पाहिजे. आताचा जो कट ऑफ आहे तो नेहमी जो काही आहे तो कमी गेलेलाच आहे. ओके. आता जो कट ऑफ लागलेला होता, तो त्या लागलेला 43 साठी होता जनरल. यामध्ये 40 साठी लागलेला होता. ओके. सो हा कट ऑफ कमी होतो, जास्त होतो, त्यावरती तुम्हाला लक्ष नाही द्यायचंय. 45 जनरलसाठी क्वालिफायसाठी आहे. ओ-बी-सीसाठी 42 आहे आणि एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 40 मार्क्स हे कंपल्सरी पाहिजेत. ओके. ते जर असेल, देन यू कॅन क्वालिफाय फॉर द एक्झाम. पण आता हे 45 मार्क्स सुद्धा भेटणं कठीण चाललेलं आहे, कारण की पेपर पॅटर्न, एक्झामचं स्टडी हे खूप आता जास्तीत जास्त हाय करून ठेवलेलं आहे बार काउन्सिलने. कारण की ॲडव्होकेट्स हे त्यांना सुद्धा आता चांगले ॲडव्होकेट्स पाहिजेत. ओके. जेणेकरून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ॲट लीस्ट 1-2 तास जर तुम्ही जर दिलं यासाठी तरी सफिशियंट आहे. ओके. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, सिलॅबस आहे. ओके. ऑब्व्हियसली सिलॅबस आहे. सिलॅबसमध्ये कोणकोणते आपल्याला टॉपिकवर लक्ष द्यायचं आहे, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला यामध्ये सांगतोय मी, जे की तुम्हाला प्रॉपरली याचं गाईडन्स आपल्या चॅनल थ्रू भेटत जाईल. सिलॅबस जो आहे 21 चा आहे, पण सेम हा 22 साठी सेम असणार आहे. ओके. यामध्ये काही चेंजेस वगैरे जास्त होणार नाहीये. सेम तुम्हाला हा सिलॅबस असणार आहे. यामध्ये जर आपण बघितलं, जे मी तुम्हाला इथे हायलाइट करून दिलेलं आहे, ते इम्पोर्टंट सब्जेक्ट आहेत. तो आपल्याला पहिला करायचंच आहे. त्याच्यावरती आपलं जास्त भर असणार आहे, कारण की ह्याचे जर मार्क जर आपण बघितलं 10, 20, 30, 38 म्हणजे टोटल तुम्हाला 50 या 50-60 पर्यंत तुम्हाला हे मार्क्स कव्हर करून गेले जातात. म्हणजे त्यामध्ये तुम्ही पासिंगचे चान्सेस तुम्हाला जास्त असतात आणि खालती एक हायलाइट केलेलं आहे,
जो की लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिक रिलीफसाठी आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट जो आपण 138 साठी सुद्धा असतो. ओके. फॅमिली लॉ जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी हायलाइट केलेला आहे. एव्हिडन्स ऍक्ट भारतीय साक्ष अधिनियम BSA, CPC इम्पॉर्टंट आहे, CRPC इम्पॉर्टंट आहे, IPC, BNSS इम्पॉर्टंट आहे आणि कॉन्स्टिट्युशनल लॉ जे की मी तुम्हाला हायलाइट करून दिलेले आहेत. हा सिलेबस आहे जे मी अभ्यास केलेला, मी कशा पद्धतीने अभ्यास केलेला त्याचं तुम्हाला यामध्ये मी गाईडन्स नक्की करेन. ओके. त्यानंतर मग अदर सब्जेक्ट सुद्धा आहेत. PIL आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आहे, प्रोफेशनल एथिक्स आहे. हा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. क्वेश्चन 4 इथे विचारले जातात. म्हणजे हा तुमचा सिलेबस आहे. ओके. याच्यावरती हे 10 क्वेश्चन विचारले जातात या कॉन्स्टिट्युशनल लॉ वरती. CRPC म्हणजे किती विचारले जातात? 10 क्वेश्चन विचारले जातात. अशा पद्धतीने हा तुमचा सिलेबस आहे. एन्व्हायरमेंट लॉ, सायबर लॉ, लेबर लॉ, मोटार व्हेइकल ऍक्ट आहे, टॅक्सेशन आहे, लँड ॲक्विजिशन ऍक्ट आहे, IPR आहे. ओके. सो काही क्वेश्चन असे सुद्धा होते लास्ट इयरला जी आता एक्झाम झाली होती. त्यामध्ये काही क्वेश्चन तुम्हाला जो तुम्ही अभ्यास करत आहात LLBचा त्या बेसवरती सुद्धा क्वेश्चन फॅमिली लॉ वरती विचारलेले होते. ओके. सो ते क्वेश्चन बार काउन्सिल ऑफ इंडियानी ते क्वेश्चन बाहेरचे आहेत, असं आहे, तसं नाही काही केलेलं आहे. फॅमिली लॉ मध्ये जर तुम्हाला ते क्वेश्चन विचारलेले आहेत, तर तो फॅमिली लॉचा पार्ट असणार आहे. हा सिलेबस आहे तुमचा. हा सिलेबसची कॉपी तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला पाठवून देईन. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ती जॉइन करून तुम्ही तिकडून ही जी PDF आहे ती घेऊ शकता. ओके. समजलं की सिलेबस कशा पद्धतीने आहे. आता आपण रजिस्ट्रेशनचं शेड्यूल, स्टार्टिंग डेट्स, रजिस्ट्रेशन कधीपासून करायचं आहे AIB 22चं, त्यानंतर फायनल डेट कधी आहे रजिस्ट्रेशनचं, त्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड कधी आउट होणार आहे, एक्झाम कधी असणार आहे, त्याचे डिटेल्स विथ शेड्यूल तुम्हाला आता मी यामध्ये सांगत आहे. तुम्हाला एक छोटंसं एक जी प्रेस रिलीज 21 ची जी झालेली होती AIB त्याचं थोडंसं जरा यामध्ये सांगतो कारण की एक्झाम किती टफ चाललेली आहे जे की तुम्हाला मी बोलत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. टोटल कॅन्डिडेट्स 1,75,701 ही 21 AIB जे लास्ट AIB झालेली होती ते विद्यार्थी तेवढे बसलेले होते. त्यामध्ये जर बघितलं आपण तर मेल कॅन्डिडेट्स किती होते 1,10,909, फिमेल कॅन्डिडेट होते 64,000, 8 ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट्स हे एवढे स्टुडंट ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 21 साठी बसलेले होते. ओके. त्यामध्ये जर आपण बघितलं तर ओव्हरऑल जो रिझल्ट आहे the overall pass percentage of all India bar examination 21 at 65.92%. म्हणजेच बघा 100 पर्सेंटाईल मध्ये फक्त 65% जे काही स्टुडंट आहेत ते पास झालेले आहेत. ओके. म्हणजे जर आपण बघितलं हा टक्का जास्त वाढला पाहिजे जो की हा कमी होत चाललेला आहे. त्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये सुद्धा जर बघितलं आपण पिअर स्टुडंट, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, क्वालिफाय किती आहेत, नॉट क्वालिफाय किती आहेत. नॉट क्वालिफाय फिमेलमध्ये बघितलं तर 22,000 आहे. मेलमध्ये जर आपण बघितलं 37,000 आहे. टोटल जर आपण केली तर 59,000 अबाव स्टुडंट हे क्वालिफाय किंवा ॲडव्होकेट जे काही आहेत ते क्वालिफाय झालेले नाहीत AIB 21 एक्झाम. सो यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे, जे मी तुम्हाला मॉक टेस्ट देणार आहेत, ज्यावरती तुम्हाला जे काही लेक्चर असेल ते तुम्हाला देणार आहेत. खूप महत्त्वाचे लेक्चर्स असणार आहेत. जेणेकरून तुम्ही स्वतः अभ्यास तर करायचंच आहे स्वतःला आपल्याला. पण जे मी सांगणार आहे, ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे प्रॉपरली व्हिडिओ जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, की कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. आता आपण बघूया याच्यामध्ये की रजिस्ट्रेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे AIB 20चं. ओके. AIB 22चं आता रजिस्ट्रेशन जर आपण बघितलं 19 ऑगस्ट 2026 म्हणजेच परवा किंवा 19 म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये हे तुमचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. ओके. क्लोज कधी होणार आहे 27 ऑक्टोबर 2026. लास्ट ऑनलाईन पेमेंट तुम्हाला 28 ऑक्टोबरला करायचं आहे. करेक्शन जर तुमचा काही तुम्ही मिस्टेक केल्या रजिस्ट्रेशन करताना तर त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन करण्यासाठी सुद्धा विंडो ओपन होते. ती 30 ऑक्टोबरला होईल आणि त्यानंतर मग ॲडमिट कार्ड तुमचं डाउनलोड तुम्हाला करायचं आहे 14 नोव्हेंबर 2026 आणि एक्झाम जी आहे तुमची 29 नोव्हेंबर 2026 म्हणजे 29 नोव्हेंबरला तुमची एक्झाम असणार आहे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 2022 आणि रिझल्ट जो तुमचा लागणार आहे 7-10 जानेवारी 2027. सो हा टेंटेटिव्ह जो शेड्यूल आहे तो AIB 22 चा आहे आणि
नेक्स्ट वीकमध्ये तुमचे रजिस्ट्रेशन हे चालू होणार आहे. त्यासाठी प्रॉपरली अभ्यास करणं गरजेचं आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असेल, की सर कोणते बेअर ॲक्ट्स वापरायचे आहेत? कोणते आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेशन असतील तर कोणते आपण वापरू शकतो? ओके. इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही प्रॉपरली एकदा बघा. ओके. मध्ये आता आपण बघणार आहोत, की 22 साठी बुक्स कोणते आपल्याला यूज करायचे आहेत. ओके. जे काही तुम्ही बेअर ॲक्ट्स वापरणार आहात, ते विथआऊट नोट्स असलं पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे आपण बेअर ॲक्ट्स नॉर्मल वापरतो, ते बेअर ॲक्ट्स एक्झाममध्ये चालत नाही. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असणार आहे. नंतरला सुद्धा विद्यार्थ्यांचा डाऊट असणार आहे, तेव्हा सुद्धा मी सॉल्व्ह करेनच. पण ए-आय-बीचे बेअर ॲक्ट्स हे विथआऊट नोट्स असले पाहिजे. ओके. ते बेअर ॲक्ट्स तुम्हाला चालणार आहेत एक्झाम देण्यासाठी. ओके. तर कोणता बेअर ॲक्ट्स आहे मराठीमध्ये? तर हिंद लॉ हाऊसचं जे बेअर ॲक्ट्स आहे तो तुम्ही यूज करू शकता. याची लिंक तुम्हाला वरती टॉप साइडला तुम्हाला दिसून जाईल. तिथे क्लिक करायचं आणि बुक्स जे बेअर ॲक्ट्स आहेत ते मागवायचं. एक ऑप्शन हा आहे. दुसरा ऑप्शन असा आहे, की जर तुमच्याकडे नियर बाय बुक डेपो असेल, बुक स्टॉल असेल, तर तिकडे जाऊन ह्याचं तुम्ही घेऊ शकता. ओके. तर विद्यार्थ्यांचा हा सुद्धा प्रश्न असू शकतो, "सर हेच घेणं गरजेचं आहे का? दुसरं पण घेऊ शकता का?" दुसरं सुद्धा घेऊ शकता. ओके. पण मला जो माहिती आहे, जे अभ्यास मी ज्यामधून विद्यार्थ्यांना सांगितलेलं लास्ट इयरला, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. ओके. हिंद लॉ हाऊसचं याची लिंक आहे, ती तुम्हाला वरती आय सेक्शनला भेटून जाईल. प्लस डायरेक्टली तुम्हाला जेव्हा व्हिडिओ चालू असेल, तुम्ही बघत असाल तेव्हा वरती तुम्हाला दिसून जाईल. तिथे क्लिक करा लिंकवर आणि डायरेक्टली तुम्ही ऑर्डर करू शकता. इंग्लिशमध्ये प्रोफेशनलचे जे बेअर ॲक्ट्स आहेत, ते सुद्धा चांगले आहेत. अदर जर तुम्ही अभ्यास करत असाल, दुसऱ्या याच्यामधून मागवले असेल किंवा तुम्ही दुसरे पर्चेस केलं असेल, त्यामधून सुद्धा करू शकता. याची सुद्धा लिंक समोर तुम्हाला वरती आय सेक्शनला दिसून जाईल. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे खूप महत्त्वाचे असतात आपल्याला. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन जर आपल्याला पास करायचे असेल, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप महत्त्वाचे असतात. ओके. त्यावरून आपल्याला समजतं, की प्रॉपरली आपल्याला स्टडी कशा पद्धतीने करायचा आहे. ओके. सो हे जे पी-वाय-क्यू आहे ते सुद्धा तुम्ही घ्या. ओके. इंग्लिशमध्ये असेल तर प्रोफेशनल वगैरे घ्या. मराठी जे विद्यार्थी असतील स्टुडंट त्यांनी हिंद लॉचं घ्या आणि जे सॉल्व्ह पेपर्स आहेत ते तुम्ही इंग्लिशमध्ये असणार आहे, ते तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता. ओके. लास्ट इयरची जी क्वेशन पेपर आहे ते माझ्याकडे आहे ए-बी-सी-डी त्यामध्ये. ते तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलला पाठवून देईन. ओके. किंवा आपला जो ग्रुप आहे WhatsApp ग्रुप, तर WhatsApp ग्रुपला मी पाठवून ठेवेन. ओके. ज्या विद्यार्थ्यांना ए-आय-बी 22 द्यायची असेल आणि ते अजूनही WhatsApp ग्रुपला जॉइन केले नसतील, त्या विद्यार्थ्यांनी मला Instagramला मेसेज करा. Instagramची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. Instagramला हायचा मेसेज टाका, "सर ए-आय-बी 22 मी देणार आहे, तर मला WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन करा." असं तुम्ही मला मेसेज टाका. मी तिकडे तुम्हाला जॉइन करण्यात येईल. ओके. हे 3 बुक्स आहेत, जे की विथआऊट नोट्स इथे तुम्ही जर बघत असाल बघा 1 मिनिटं तुम्हाला यामध्ये मी दाखवत आहे, की विथआऊट नोट्स कशा पद्धतीने लिहिलेलं असतं इथे लिहिलेलं आहे बघा. बेअर ॲक्ट्स विथआऊट नोट्स. इथं पण लिहिलेलं आहे बेअर ॲक्ट विथआऊट नोट्स. सो विथआऊट नोट्स तुम्हाला बेअर ॲक्ट्स एक्झाम सेंटरला तुम्हाला चालतात. एक्झामला तुम्ही घेऊन जाऊ शकता हे बेअर ॲक्ट्स. ओके. आणि हे विथआऊट नोट्स असतील तर तुम्हाला एक्झाममध्ये तुम्ही बेअर ॲक्ट्स वापरू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे बुक्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि वरती आय सेक्शनला सुद्धा मी त्याची जी लिंक आहे ती टाकून देईन. त्यामधून तुम्ही पर्चेस करू शकता. आता यामध्ये झालं मॉक टेस्ट, डेलीचं जे काही रुटीन आहे, स्टडी आहे, ते प्रॉपरली मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवत जाईन किंवा जेव्हा मॉक टेस्ट असेल, त्यावेळी मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह सेशन सुद्धा घेतलं जाईल. ओके. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील अशी मी आशा करतो. ज्या विद्यार्थ्यांना समजलं असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे काही ॲडव्होकेट्स मित्र असतील त्यांना सुद्धा हा चॅनल पुढे शेअर करा आणि त्यांना सुद्धा हा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा चॅनल पोहोचेल. ओके. थँक यू सो मच.